नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा। पहा त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी लिहायचा आहे। 1. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतात रूपांतर होते। 2. पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात। 3. फळे पिकवण्याची क्रिया हा नैसर्गिक बदल आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी। 1. बाष्पीभवन हा भौतिक बदल आहे, बरोबर। 2. अपमार्जकांचे रेणू तोकडे असतात, चूक। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहिला प्रश्न, मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे करतात? उत्तर, मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू या 2 गटात करतात। दुसरा प्रश्न, सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? उत्तर, जीवाणू व विषाणू, कवकवर्गीय बुरशी, पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। 1. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते, कारण घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे। ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात। घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एकच गोळा बनतो, म्हणून लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ते घुसळले जाते। दुसरा प्रश्न, तांबे पितळाच्या भांड्यांना कलही करावे, कारण तांबे पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो। हा क्षरणाचा प्रकार आहे। हे क्षरण रोखण्यासाठी तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करतात। कलही केलेली भांडी स्वयंपाक करायला जास्त सुरक्षितही असतात। प्रश्न तिसरा अ, उदाहरणे लिहा 2 गुणांसाठी। 1 आहे मूलद्रव्य, त्याचं उदाहरण आहे ॲल्युमिनियम, सोडियम। दुसरे आहे संयुगे, त्याचे उदाहरण आहे पाणी, मीठ, साखर। तिसरे आहे धातू, सोने, चांदी, तांबे, पारा। आणि चौथे आहे संमिश्र, त्याचे उदाहरण आहे पोलाद, पितळ। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा 2 गुणांसाठी। 1. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता स्पष्ट करा। उत्तर, सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे विघटन करतात। 2. सूक्ष्मजीव कचरा विघटित करून परिसर स्वच्छ राखतात, कचऱ्यापासून खत बनवतात। 3. सूक्ष्मजीव दुधाचे दही, इतर दुधजन्य पदार्थांची निर्मिती करतात। आणि 4. सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे या प्रक्रिया केल्या जातात।